येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवार 23 मे रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। मनमाड रोडवरील सहारा हॉटेल जवळील पद्मावती लॉन्स येथे हा मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पाणगव्हाणे पाटील, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले आणि उपाध्यक्ष गणेश पाटील उपस्थित होते। या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। उपस्थित नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला। या कार्यक्रमाला येवला तालुका काँग्रेस कमिटीचे स्वागत अध्यक्ष ॲडव्होकेट समीर यादवराव देशमुख, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, संघटक आणि जिल्ह्यातील आणि तालुक्यातील अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते, पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। आज व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि या शेतकरी मेळाव्याचं ज्यांनी मला मुंबईवरून वारंवार सूचना करून प्रत्येक गोष्टीमध्ये आपला मेळावा कसा झाला पाहिजे, प्रोटोकॉल काय आहे, अगदी कुठलाही ॲटिट्यूड न दाखवता ज्यांनी मार्गदर्शन केलं असे ॲडव्होकेट एसटी विभागाचे जे निरीक्षक आलेले आहेत ते व्यासपीठावर उपस्थित आहेत। त्याचबरोबर नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, उत्तर विभागाचे अध्यक्ष सन्मान टोपे यांची या येवल्याच्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुवाद्यांच्या छळाला कंटाळून धर्मांतराची घोषणा 13 ऑक्टोबर 1935 रोजी याच भूमीमध्ये केली। साहेब, हा आमचा तालुका असा कमी पर्जन्यमानाचा तालुका, परंतु मोठ्या कष्टानं, मोठ्या हिमतीनं आणि मोठ्या प्रामाणिकपणे इथला शेतकरी हा भरघोस असं